नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 28 जानेवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. तर पहिला प्रश्न असणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, की 2025च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात महाराष्ट्रातील कोणत्या महिलेवर परेड कमांडरची जबाबदारी देण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, दामिनी देशमुख. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जे 2025चं प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील ज्या दामिनी देशमुख आहेत या महिला अधिकाऱ्यावर या सोहळ्यामध्ये परेड कमांडरची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. आणि या दामिनी देशमुख बीड जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. सध्या त्या भारतीय वायुदलामध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. मित्रांनो, हे काही पॉईंट्स यांच्यावर लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच त्यांच्यावर काय जबाबदारी होती, तर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती जे ध्वजारोहण करत असतात त्यावेळी जे विमानामधून पुष्पवृष्टी केली जात असते, ती पुष्पवृष्टी करण्याची जबाबदारी ही या दामिनी देशमुखवर देण्यात आलेली होती. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर ज्या काही महिला आहेत ज्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदारी देण्यात आलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या आहेत विजया रहाटकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, महाराष्ट्राच्या राज्य मुख्य सचिव बनले आहेत सुजाता सौनिक आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बनले आहेत रश्मी शुक्ला. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, उत्तर अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, माउंट मॅकेनली. असं जे उत्तर अमेरिकेतील जे खंड आहे त्याविषयी काही एक्स्ट्रा पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. उत्तर अमेरिकेमधील जे सर्वोच्च शिखर आहे डेनाली, त्याचं नाव बदलून आता माउंट मॅकेनली असं करण्यात आलेलं आहे आणि याची नुकतंच घोषणा ही अमेरिका या देशाकडून करण्यात आलेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जगामधील जे 7 खंड आहेत त्या 7 खंडातील सर्वोच्च शिखरे कोणते आहेत ते सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिला आहे आशिया खंडातील माउंट एव्हरेस्ट, जे की नेपाळ या देशामध्ये आहे आणि त्याची उंची आहे 8,848 मीटर. दुसरं उत्तर अमेरिकेतील माउंट मॅकेनली, त्याची उंची आहे 6,194 मीटर. दक्षिण अमेरिका खंडात असणारं माउंट अकान्गुआ, ज्याची उंची ही 6,962 मीटर आहे. ऑस्ट्रेलिया खंडातील माउंट कोजिकोवो 2,228 मीटर उंची आहे. युरोप खंडातील माउंट एल्ब्रुस, ज्याची उंची ही 5,642 मीटर आहे. आफ्रिका खंडातील माउंट किलिमांजारो, जे की 5,892 मीटर आहे. आणि अंटार्क्टिका खंडामधील सर्वोच्च शिखर आहे विन्सन मॅसिव, त्याची उंची आहे 4,892 मीटर. तसेच अमेरिकेचा मुद्दा आलेला आहे. त्या अमेरिकाविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचा आहे. राजधानी आहे वॉशिंग्टन DC. राष्ट्राध्यक्ष आहे सध्या डोनाल्ड ट्रम्प, जे की 47व्या क्रमांकाचे आहेत आणि हे दुसऱ्यांदा अमेरिका या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. आणि चलन असणार आहे डॉलर. तर हे काही पॉईंट्स याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बुद्धिबळ विश्वकप 2025चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, आपल्या भारत या देशामध्ये 2025चं जे बुद्धिबळ विश्वकप होणार आहे त्याचं आयोजन हे केलं जाणार आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्याचं आयोजन भारतामध्ये केलं जाणार आहे आणि कालावधी असणार आहे 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर. त्यासोबतच जे काही बुद्धिबळ स्पर्धा आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे, की नुकतंच जो डी गुकेश आहे भारताचा बुद्धिबळपटू, तो जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन ठरलेला आहे. याविषयी मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास सुद्धा केलेला आहे. भारताचा पहिला चेस ग्रँड मास्टर कोण आहे असं जर विचारलं तर त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे विश्वनाथ आनंद. आणि जागतिक बुद्धिबळ दिवस असतो 20 जुलै या रोजी. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे,
2025च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोणत्या देशाचे राष्ट्रपती असणार आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, इंडोनेशिया या देशाचे जे राष्ट्रपती होते ते या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते मित्रांनो. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर भारतीय प्रजासत्ताक दिन जे झालेलं आहे 2025चं, त्याचं क्रमांक होतं 76व. ठिकाण नवी दिल्लीतील कर्तव्यपथ या ठिकाणी, आणि यावर्षी प्रमुख पाहुणे होते प्रबोवो सुबियांतो, जे की इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती आहेत. आणि हा जो काही प्रजासत्ताक दिन असतो तो का साजरा करण्यात येतो हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण 26 जानेवारी 1950ला भारतीय जे संविधान आहे त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली होती. म्हणून हा दिवस भारतामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच जे संविधान आहे आपलं, त्याच्या निर्मितीसाठी कालावधी लागला होता 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, ते स्टार करून ठेवायचं आहे. आणि यासाठी मुख्य समिती होती मसुदा समिती, त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर काही पॉईंट्स अजून लक्षात ठेवायचे आहेत की भारताचे जे संविधान आहे ते जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. ब्रिटनचं संविधान अलिखित स्वरूपाचं आहे आणि अमेरिकेचं जे काही संविधान आहे ते फक्त 7 कलमांचं आहे. हे पॉईंट सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच ऑपरेशन कोल्ड विंड कोणी सुरू केले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, PSF कडून हे नुकतंच ऑपरेशन कोल्ड विंड सुरू करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवणार आहोत. तर नाव लक्षात ठेवायचं आहे ऑपरेशन कोल्ड विंड, जे की BSF कडून सुरू करण्यात आलेलं आहे. याचं ठिकाण आहे राजस्थान, जे की भारत आणि पाकिस्तान सीमा बॉर्डर आहे त्या ठिकाणी हे सुरू केलेलं आहे. यामध्ये काय आहे तर अत्याधुनिक जे शस्त्र आहेत त्या शस्त्रांसह सीमेवर हे जे काही आपले BSFचे जवान आहेत ते लक्ष ठेवून असणार आहेत मित्रांनो. याचं कारण काय आहे तर थंडीच्या दिवसामध्ये धुक्यांमुळे अवैध घुसखोरी ही होत असते, ते रोखण्यासाठी हे ऑपरेशन कोल्ड विंड हे सुरू करण्यात आलेलं आहे, हे आपण लक्षात ठेवा. तसेच BSF विषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. लॉंग फॉर्म आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. याची स्थापना झाली होती 1 डिसेंबर 1965ला आणि हे केंद्रीय गृह मंत्रालया अंतर्गत कार्य करते. याची तैनाती ही पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमांवर केले जात असते आणि याचे सध्या प्रमुख आहेत दलजीत सिंग चौधरी. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 25 जानेवारी हा नुकताच भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवणार आहोत. तर दरवर्षी 25 जानेवारीला भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कारण काय आहे की 25 जानेवारीला 1950 या साली केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना ही झालेली होती. याचा उद्देश काय आहे तर मतदानाविषयी लोकांमध्ये जागरूकता पसरवणे, मतदार प्रक्रियेमध्ये नागरिकांना सहभागी करून घेणे, त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, हा उद्देश सुद्धा आपण लक्षात ठेवा. याची सुरुवात झाली होती हा दिवस साजरा करण्यामागे 2011 पासून. क्रमांक आहे या वर्षीचा 15वा. तसेच मित्रांनो, मतदानाचा अधिकार देणारा राज्यघटनेतील कलम कोणता आहे असं जर परीक्षेत विचारलं तर 326 असं कलम आहे आणि मतदानाचं वय 21 वरून कमी करून 18 वर्षे करण्यात आलेलं होतं 61व्या घटनादुरुस्तीने 1988 साली, ज्यावेळी राजीव गांधी हे पंतप्रधान होते. हा मुद्दा सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. तसेच जे केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. याची स्थापना झाली होती 25 जानेवारी 1950ला. त्यासाठीचं कलम आहे राज्यघटनेमध्ये 324 ते 329. मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सध्या राजीव कुमार, जे की 25व्या क्रमांकाचे आहेत. आणि पहिले केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण होते असं जर विचारलं तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे सुकुमार सेन. आणि याचं कार्य काय असतं तर लोकसभा असेल, राज्यसभा, विधानसभा असेल किंवा विधान परिषदा या ज्या निवडणुका पार पाडणे, मतदान याद्या तयार करणे, त्यांच्या निकाल जाहीर करणे इत्यादी काम हे केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे केलं जात असतं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच राष्ट्रीय अनुसूचित जाती स्वास्थ्य संमेलन 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, नवी दिल्ली या ठिकाणी या स्वास्थ्य संमेलनाचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा.
तर आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. कालावधी होता 20 जानेवारी 2025 ला. आणि हे कोणी आयोजन केलं होतं तर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि अनुसूचित जाती मंत्रालय या दोघांनी मिळून हे संमेलनाचं आयोजन केलेलं होतं. उद्देश काय आहे तर देशातील अनुसूचित जाती समुदायाच्या गंभीर स्वास्थ्य संबंधित ज्या समस्या आहेत त्या जाणून घेणे आणि त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करणे. त्यासोबतच आपल्याला अजून एक लक्षात ठेवायचं आहे पॉइंट की महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ नाशिक या ठिकाणी सुरू केलं जाणार आहे. हा मुद्दा सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच संयुक्त राष्ट्र अर्थात युनायटेड नेशन्स कडून कोणत्या वर्षाला आंतरराष्ट्रीय हिमनग संरक्षण वर्ष म्हणून घोषित करण्यात आला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी 2025 हे वर्ष युनायटेड नेशन्स कडून आंतरराष्ट्रीय हिमनग संरक्षण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही एक्स्ट्रा पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर 2025 वर्ष असणार आहे ज्याला संयुक्त राष्ट्राकडून आंतरराष्ट्रीय हिमनग संरक्षण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तसेच मित्रांनो 2025 या वर्षापासूनच 21 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय हिमनग दिवस म्हणून सुद्धा साजरा करण्याची घोषणाही करण्यात आलेली आहे. हा पॉइंट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचा आपण क्विक रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता. नुकतेच जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा कोणत्या देशाने बनवला आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी चीन या देशामध्ये हे बोगदा बनवण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. नुकतेच पराक्रम दिवस कधी साजरा करण्यात आला आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी 23 जानेवारीला भारतामध्ये पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. याविषयी डिटेलमध्ये माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न होता. नुकतेच कोणता देश ब्रिक्सचा 9वा भागीदार देश बनला आहे आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए नायजेरिया. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. नुकतेच बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 10 वर्ष या योजनेला झालेला आहे बेटी बचाओ बेटी पढाओ. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. नुकतेच प्रकाशित रिपोर्टनुसार कॉफी उत्पादनात जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी 7वा क्रमांक हा जगामध्ये कॉफी उत्पादनामध्ये भारताचा लागतो. याविषयी सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. नुकतेच प्रकाशित वर्ल्ड बँक रिपोर्टनुसार 2025-2026 या सालासाठी भारताच्या आर्थिक वृद्धीचा दर किती सांगण्यात आला आहे आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी 6.7% एवढा हा वृद्धी दर भारताचा असणार आहे असं वर्ल्ड बँक कडून सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 नुसार जगात भारताचा क्रमांक किती आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी भारताचा यामध्ये 4था क्रमांक होता. याविषयी सुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता. मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासाठी आपण उत्तर सांगणार आहोत. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए आलोक आराध्य हे नुकतंच मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनले आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे अतिशय सोपा प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर प्रश्न असणार आहे. नुकतेच 2024चा साहित्य अकादमी मराठीसाठीचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये अवश्य द्यायचं आहे कारण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बघूया मग किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देतात. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण लेक्चरच्या मोफत नोट्स आणि इतर स्टडी मटेरियल हे टाकत असतो. तसेच आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे आणि इंस्टाग्राम चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन टेस्टही घेत असतो. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.